नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी हे भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक होते। त्यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी रत्नागिरीतील कुवळे येथे झाला। त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेज तसेच पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये झाले। ते मॅट्रिक BA व MA यामध्ये पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले। त्यानंतर मुंबईच्या शासकीय एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले। याच काळात त्यांनी LLB ची पदवी मिळवली आणि अद्वैत ब्रह्मसिद्धी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले। पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात व अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमध्ये ते प्राध्यापक व प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी तेथे काम केले। मिराशींचा मूळ पिंड हा शिक्षकाचा होता आणि त्यांचा अध्यापनाचा विषय संस्कृत वाङ्मय असला तरी हिरालाल आणि काना दीक्षितांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते भारतीय इतिहासाच्या पुराभिलेख, नानकशास्त्र इत्यादी शास्त्रांकडे वळले। एपिग्राफिया इंडिका यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोध निबंध प्रसिद्ध झाला। त्यानंतरच त्यांनी कालिदास हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले। सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चेदी, शिलाहार इत्यादी प्राचीन राजवंशांच्या पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले। यासाठी त्यांनी विविध भौगोलिक प्रदेशांचा कसून शोध घेतला। 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली। 1956 मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि 1961 मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले। अशा या महान संशोधकाचे 3 एप्रिल 1985 रोजी निधन झाले। शफी इनामदार हे एक भारतीय अभिनेते होते। त्यांनी विजेता या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात देखील केली आणि अर्धसत्य या चित्रपटातून ते पुढे चालू ठेवले। त्यांनी ये जो है जिंदगी यासारख्या अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले। त्यांच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपट भूमिकांमध्ये आज की आवाज मधील इन्स्पेक्टर, अवाम मधील खलनायक आणि नजराना, अनोखा रिश्ता, अमृत यांसारख्या चित्रपटामधील नायकाचा मित्र यांचा समावेश आहे। त्यांचे इतर काही चित्रपट म्हणजे कुदरत का कानून, जुर्म, सदा सुहागन आणि लव 86 हे सर्व यशस्वी झाले। शफी इनामदार यांचे सुरुवातीचे शिक्षण पांगारी, दापोली, रत्नागिरी आणि मुंबईतील उमरखेड येथील सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये झाले। ते विशेषतः सामान्य माणसाच्या भूमिकेसाठी ओळखले जायचे। त्यांनी अनेक टेलिव्हिजन शो मध्ये काम केले। त्यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे 80च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेला कुंदन शहाचा ये जो है जिंदगी हा कार्यक्रम, ज्यामुळे ते घराघरात पोहोचले। ही मालिका इतकी हिट झाली की सामान्यतः एखादी मालिका जास्तीत जास्त 25 आठवडे चालत असताना ही मालिका 61 भागांपर्यंत चालली। टेलिव्हिजनवरील त्यांच्या शेवटच्या कामगिरीपैकी एक तेरी भी चूप मेरी भी चूप हा होता। त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेल्या यशवंत या हिंदी चित्रपटात त्यांनी वकिलाची भूमिकाही केली। ते रमेश सिप्पी यांच्या सागर या चित्रपटात दिसले। इनामदार यांनी नाना पाटेकर, ऋषी कपूर आणि पूजा भट्ट यांच्या हम दोनो नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले। हा चित्रपट हिट झाला आणि ते एक चांगले दिग्दर्शक मानले जाऊ लागले। उस्ताद विलायत खान हे एक भारतीय शास्त्रीय सतारवादक होते, ज्यांना अनेकांनी त्यांच्या काळातील महान सतारवादक मानले। इम्दाद खान, इनायत खान आणि इमरत खान यांच्या सोबत त्यांना सतारवरील गायकी, अंग निर्मिती आणि विकासाचे श्रेय दिले जाते। त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी त्यांची पहिली 78 RPM डिस्क रेकॉर्ड केली आणि 2004 मध्ये वयाच्या 75व्या वर्षी त्यांचा शेवटचा संगीत कार्यक्रम झाला। त्यांनी जलसागर, द गुरु आणि कादंबरी यासह अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे। त्यांनी कादंबरी या चित्रपटात नवोदित गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संधी दिली होती, जे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले गाणे होते। विलायत खान यांचा जन्म तत्कालीन पूर्व बंगालमधील ब्रिटिश भारतातील आणि सध्याच्या बांगलादेशातील गौरीपूर मेमनसिंग येथे झाला। त्यांचे वडील इनायत खान हे त्यांच्या काळातील एक आघाडीचे सितार आणि सुरबहार वादक म्हणून ओळखले जात असे। जसे त्यांच्या आधी त्यांचे आजोबा इम्दाद खान होते,
त्यांना त्यांच्या वडिलांनी आणि कुटुंबातील इतर नातेवाईकांनी इम्दाद खानी घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटुंबिक शैलीत शिकवले। इम्दाद खानी घराण्याला इटावा घराणे असेही म्हणतात, जे आग्र्याजवळील एका लहान शहराच्या नावावरून ओळखले जाते, जिथे इम्दाद खान राहत होते। हे कुटुंब मुघल साम्राज्यापासूनच संगीतकारांच्या 6व्या पिढीचे प्रतिनिधित्व करते। तथापि विलायत खान हे फक्त 10 वर्षांचे असताना इनायत खान यांचे निधन झाले। त्यामुळे त्यांचे बरेचसे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून झाले। त्यांचे काका सतार आणि सुरबहार वादक वाहिद खान, त्यांचे आजोबा गायक बंदे हसन खान आणि त्यांची आई बशरीन बेगम, ज्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या सराव पद्धतीचा अभ्यास केला होता। त्यांचे काका जिंदे हसन त्यांच्या सरावाची काळजी घेत असत। लहानपणी विलायतला गायक व्हायचे होते, परंतु त्यांची आई, जी स्वतः गायकांच्या कुटुंबातील होती, त्यांना असे वाटले की सितार वादक म्हणून कुटुंबाची मशाल उचलण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे।